नमस्कार. आज आपण भौगोलिक साधन संपत्ती हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला विविध भौगोलिक साधन संपत्तीचे प्रकार, भौगोलिक साधन संपत्तीच्या संवर्धनाचं महत्त्व, शक्ती साधनांचे प्रकार व त्यांचं महत्त्व, विविध खनिजांची माहिती, साधन संपत्तीच्या दृष्टीने जगातील देशांबरोबर भारताची तुलना, या सर्व गोष्टी आपल्याला भौगोलिक साधन संपत्ती हा घटक अभ्यासल्याच्या नंतर समजणार आहेत. तर पूर्वी आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहूया. बघा, निसर्गात उपलब्ध झालेल्या वस्तू किंवा पदार्थ ही नैसर्गिक साधनं आहेत. ही साधनं उपयुक्त ठरत असल्याने मानवी दृष्टिकोनातून ती संपत्ती आहे. या साधन संपत्तीमुळे मानवाचं जीवन सुखकर व सुरक्षित झालं आहे. या अर्थाने मानवी उपयुक्ततेसाठी वापरल्या जाणाऱ्या अलीकडे पर्यावरण विषयकच्या मानवी ज्ञानाबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीच्या व्याख्याही बदलत आहे. काही द्रव्य कच्चा माल म्हणून विशिष्ट हेतूने किंवा तो घटक प्रक्रियेसाठी वापरला जाऊ शकतो. पृथ्वीवरील आवरणात असलेली जमीन, वने, कुरणे, प्राणी, मांस, खनिजे इत्यादी घटकांचा मानवाने साधन संपत्ती म्हणून वापर केला आहे. शिलावरण, जलावरण व वातावरण याच्यातल्या द्रव्य आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होऊ शकते, म्हणूनच ती साधन संपत्ती ठरते. अलीकडे वाळवंटे व ध्रुवीय प्रदेश सुद्धा मौल्यवान साधन संपत्तीचे स्रोत ठरलेले आहेत. ही साधन संपत्ती उपलब्ध स्थितीत मूळ स्वरूपात किंवा गरजेनुसार त्यात बदल करून वापरली जाऊ शकते. संपत्तीच्या मोबदल्यात सहजपणे प्राप्त करता येऊ शकते अशी नैसर्गिक द्रव्य मानवी कौशल्यांचा वापर करून उपयोगात आणली जाऊ शकतात. अशा सर्व द्रव्यांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्तीत होतो. म्हणून आर्थिक फायद्यासाठी मानवाने वापरलेली कोणतीही नैसर्गिक द्रव्य किंवा त्यांचा आविष्कार म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती होय. मानवी अस्तित्वासाठी नैसर्गिक साधन संपत्ती ही प्राथमिक गरज आहे. प्रारंभिक काळातील गरजा या मर्यादित व जगण्यासाठी होत्या आणि ह्या गरजांची पूर्तता वनस्पती व प्राणी यांच्यामुळे होत होती. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती ही नैसर्गिक साधन संपत्तीशी निगडीत आहे. तसेच मानवाची आर्थिक प्रगती व नैसर्गिक साधन संपत्ती यात देखील परस्पर संबंध आहे. आर्थिक प्रगती व नैसर्गिक साधन संपत्ती यात देखील परस्पर संबंध आहे. तर आपण सर्वात पहिले नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय तर ते पाहूया. बघा, निसर्गामध्ये विविध प्रकारची व विपुल साधन संपत्ती आहे. त्यात प्रामुख्याने वनोत्पादने, पिके, हिंस्र व पाळीव प्राणी, पक्षी, माणसे याशिवाय खनिजे, खनिज तेल, नैसर्गिक वायू व दगडी कोळसा, हवा, सौर ऊर्जा या साधन संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होणं आवश्यक आहे. काही नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत आहे, त्यामुळे ही साधन संपत्ती संरक्षित व संवर्धित केली पाहिजे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये प्रामुख्याने मृदा, वनस्पती, प्राणी, पाणी, हवा, खनिज संपत्ती व ऊर्जा साधने महत्त्वाची ठरतात. तर त्यामध्ये आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण व संवर्धन कशा प्रकारे केलं जातं तर बघा, नैसर्गिक साधन संपत्तीच्या घटकांचं संरक्षण व संवर्धन करणं गरजेचं ठरतं. कारण बघा, या घटकांच्या उपलब्धतेवर मानवी जीवनाचा आर्थिक विकास हा अवलंबून असतो. म्हणूनच गेली 40 वर्ष नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण व संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. साधारणतः बघा, मृदा, पाणी, वन आणि प्राणी यांच्या संरक्षण व संवर्धनाला महत्त्व प्राप्त झालं आहे. तर त्यामध्ये मृदा संवर्धन पाहूया. बघा, मृदा ही निसर्ग दत्त देणगी आहे. मानवाला अन्न, वस्त्र व निवारा या गरजा भागविण्यासाठी
मृदेची किंवा जमिनीची गरज आहे. वनस्पतीची वाढ, पोषण हे मृदेवर अवलंबून असते. म्हणूनच जमिनीचं संरक्षण व संवर्धन करणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या मृदेची धूप अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे पाण्याच्या क्षयन कार्यामुळे प्रामुख्याने मृदाधूप होते. पाणी जमिनीचा वरचा थर वाहून नेते. याला साल काडी धूप किंवा पृष्ठीय धूप असं म्हणतात. शुष्क व निमशुष्क प्रदेशात वाऱ्यामुळे जमिनीची धूप जास्त होते. वनस्पतीचं आच्छादन कमी झालेल्या उघड्या जमिनीवर वाऱ्याचे क्षरण कार्य जास्त होते. हलक्या प्रतीच्या मृदेत खतांचा वापर न करता सतत शेती केल्यास त्या जमिनीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण घटते. वनस्पतींचं आच्छादन किंवा वने साफ केल्यामुळेही जमिनीतील पोषक द्रव्य जमिनीची धूप होते. खारीकरण, आम्लीकरणामुळे व प्रदूषणामुळे मृदेचे अधःपतन होतं. मुसळधार पावसामुळे भूपृष्ठावर खड्डे पडतात व पृष्ठभागाची माती सुटी होते आणि ती उताराच्या दिशेने वाहत जाते. मानवाच्या अतिलोभामुळेही जमिनीची धूप होत असते. उदाहरणार्थ जंगलतोड करणे, अतिचराई करणे, भटकी शेती करणे किंवा अनियोजित शेती करणे. मृदा संवर्धनाचे अनेक उपाय असले तरी काही ठोस उपाय देखील आहेत. तर ते बघा कोणते आहेत. विशेषतः उतारावरील जमिनीचं रक्षण करण्यासाठी गवत, झाडे इत्यादी वनस्पतींचं आच्छादन असावं लागतं. बेसुमार जंगलतोड कमी केली किंवा जंगल तोडीवर नियंत्रण ठेवलं तर जमिनीचं संवर्धन सहज होऊ शकेल. डोंगर उतारावर बांध बांधून पावसाचं पाणी आणि त्याच बरोबर वाहून जाणारे मातीचे कण देखील अडवले जातात. अशा बांधांवर झाडे लावली तर वाऱ्यामुळे होणारी धूप कमी होते. तसेच शेतात घेतली जाणारी पिके आलटून पालटून घेतली जातात. तर जमिनीची उत्पादन क्षमता व जमिनीमधील रासायनिक व जैविक पदार्थांचं संवर्धन करता येतं. आपल्या देशांमध्ये जमिनीचं संवर्धन ही नैसर्गिक गरज तर आहेच, पण ती आपली आर्थिक गरजही आहे. म्हणून शेतीचा व्यवसाय हा पूर्णतः जमिनीच्या प्रतीवरच अवलंबून आहे व जमिनीची प्रत टिकवण्यासाठी तिची धूप ही थांबवली पाहिजे. त्यानंतर बघा पुढचं आहे जलसंवर्धन. भूपृष्ठावर 2/3 भाग पाण्याने व्यापला आहे. त्याचा उचित उपयोग होणं गरजेचं आहे. परंतु मानवाच्या अतिलालसेमुळे पाण्याचा योग्य उपयोग केला जात नाही. पाण्याची उपलब्धता असमान आहे. जवळजवळ 1/3 भूप्रदेशात 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडत असल्यामुळे अशा ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे व उपलब्ध पाणी प्रदूषित आहे. म्हणून पाण्याचं नियोजन व संवर्धन करणं आवश्यक ठरतं. पिण्यासाठी व विविध उद्योगात वापरण्याचं पाणी शुद्ध करून घेतलं पाहिजे. शहरी भागात तर 75% पेक्षा जास्त व्यक्ती पाण्यामुळे आजारी पडतात असा अंदाज आहे. भूभागातील पाण्याचा विहिरी वाटे उपसा वाढल्यामुळे जलचक्राचा नैसर्गिक समतोल बिघडत आहे. याशिवाय हे सांडपाण्याच्या, मैला पाण्याच्या, कारखान्यातील पाण्याच्या जमिनीत मुरण्यामुळेही आता अशुद्ध होऊ लागले आहे. यावर उपाय म्हणजे उपलब्ध पाण्याचा योग्य रीतीने वापर करणे होय. पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आजकाल वारेमाप पाणी खर्च होतं, ते थांबवलं पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या प्रचारासाठी वर्तमानपत्र, रेडिओ, दूरदर्शन इत्यादी प्रभावी माध्यमांचा देखील उपयोग केला जात आहे. यासाठी समाज जागृतीची गरज आहे. इस्रायल देशासारख्या सिंचनाच्या पद्धती सर्वत्र वापरल्या गेल्या पाहिजेत. छोटी छोटी धरणे किंवा लहान कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यास पाण्याची बचत होईल. पिकासाठी जास्तीत जास्त पाणी वापरल्याने अधिक उत्पादन मिळतं.
हे समीकरण बदललं पाहिजे. अति जलसिंचनाने जमीन व पाणी या दोन्ही नैसर्गिक घटकांची हानी होत असते. शहरी भागात प्रामुख्याने कारखान्यातून होणारे जलप्रदूषण थांबवले पाहिजे. पाण्याचं संवर्धन ही राष्ट्रीय गरज आहे हे मान्य करायला हवं. त्यानंतर पुढे बघा वनांचं संवर्धन. वनस्पती ही अत्यंत महत्वाची साधन संपत्ती आहे. हा वर्ग सजीवांना पोषक द्रव्य पुरवणारा महत्वाचा घटक आहे. वनस्पती अनेक प्रकारच्या असतात. यात 300 ते 400 फुटांपर्यंत वाढणाऱ्या विषुववृत्तीय सदाहरित वृक्षांपासून वाळवंटी प्रदेशातील काटेरी झुडप व खुरडे गवत इथपर्यंतच्या वनस्पतींचा समावेश होतो. वनस्पतींचे विविध उपयोग आहेत. मानवास लागणारे अन्न, वस्त्र, निवारा तसेच निरनिराळ्या उपयुक्त वस्तू वनस्पतींद्वारे मिळतात. प्रारंभ काळापासून इंधन म्हणून लाकडाचा उपयोग केला जातो. घर बांधणीसाठी, इमारतींसाठी, फर्निचर तयार करण्यासाठी आंबाडी, घायपात, ताग यांसारख्या धागा मिळवण्यासाठी मऊ लाकडाचा, कागदासाठी फळं, फुलं, लाख, डिंक, कात व औषधींसाठी वनस्पतींचा उपयोग होतो. वनातील वृक्षांचे लाकूड, पाने, फळे इत्यादी अनेक आर्थिक फायदे आहेत. वनांमुळे पशुपालन व्यवसायाला चालना मिळते. या अनेकविध उपयोगामुळे वनसंवर्धन होणं गरजेचं आहे. वृक्षारोपणाची मोहीम तीव्र केली पाहिजे. पडीक जमीन, माळरान, नदी, कालवे, रस्ते, लोहमार्ग, त्याचप्रमाणे शासकीय कार्यालय, शिक्षण संस्था, वसाहती इत्यादी ठिकाणी देखील वृक्षांची लागवड करून ती जोपासली गेली पाहिजे. प्रामुख्याने वनशेतीची संकल्पना लोकात रुजवली पाहिजे. वृक्षतोड कमी केली पाहिजे. नैसर्गिक किंवा मानवी कारणांसाठी ज्या ठिकाणच्या जंगलांचा नाश झाला असेल त्या प्रदेशात जंगलांची लागवड करावी. पडीक जमिनी आणि दलदलीच्या प्रदेशातील जमिनी यांचा उपयोग जंगलाच्या लागवडीसाठी करावा. वृक्षांच्या नवीन जाती शोधून काढून त्यांची लागवड करावी. दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्र यांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरवासियांना वृक्ष संवर्धनाचं महत्त्व पटवून द्यावं. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी प्रत्येक देशात 1/3 जमीन जंगलाखाली असणं आवश्यक गरज झालेली आहे. त्यानंतर बघा प्राण्यांचं संवर्धन देखील करणं गरजेचं आहे. तर ते प्राण्यांचं संवर्धन पाहूयात. प्राचीन काळापासून प्राण्यांचं मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. प्राण्यांची शिकार करून आदिमानव आपल्या अन्नाची गरज भागवत असायचे. परंतु याशिवाय प्राण्यांच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग मानवाला होतो. प्राण्यांची हाडं, शिंग, दात, कातडी, केस यांचाही उपयोग केला जातो. दूध उत्पादनासाठी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, उंट, गाढवी या पाळीव प्राण्यांचा उपयोग होतो. घोडे, बैल, उंट, हत्ती यांचा शेती व वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. वाढत्या गरजेनुसार मानव या प्राण्याची हिंसा करतो. व्यापारी तत्वावर केल्या जाणाऱ्या शिकारीमुळे तर संपूर्ण प्राणी जीवन धोक्यात आलं आहे. त्यामुळे नैसर्गिक समतोल नाहीसा होण्यावर परिणाम झालेला आहे. प्राणी जीवन ही एक परिसंस्था आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर जगण्यासाठी अवलंबून असतो. त्यांची एक अन्न साखळी असते. ही साखळी खंडित झाली तर असमतोल निर्माण होतो. हा असमतोल निर्माण होऊ नये म्हणून प्राणी संवर्धन आवश्यक आहे. यासाठी हौसेपोटी किंवा व्यापारी कारणासाठी होणारी प्राण्यांची हत्या थांबवली पाहिजे. जंगलातून प्राण्यांची चोरटी शिकार करण्यासाठी शिक्षेची तरतूद करायला पाहिजे. प्राणी व पक्षी यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारवर असली
तरी सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी व्यक्ती या सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे. विश्वरक्षण व संवर्धन हे केलं पाहिजे. त्यानंतर बघा हवा. हवा ही निसर्गदत्त देणगी आहे. हवा मुबलक व विपुल मिळत असली तरी ती हवा प्रदूषित होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. मानवी व प्राणी जीवन हे श्वासोच्छवासासाठी हवेवर अवलंबून आहे. हवा शुद्ध असली तर मानव व प्राणी स्वस्थ व बळकट राहतील. परंतु सध्या औद्योगिकीकरणामुळे व शहरीकरणामुळे हवा प्रदूषित होण्यास सुरुवात झालेली आहे. याचा दुष्परिणाम म्हणजे शहरी भागातील व्यक्ती अनेक रोगांनी त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणजे निसर्गदत्त संपत्तीचं संवर्धन करण्यासाठी प्रदूषण रोखलं पाहिजे. त्यानंतर पुढे आहे खनिज व ऊर्जा साधनं. उपलब्ध खनिज संपत्ती ही मानवाच्या उन्नतीसाठी उपयोगात येते. तिचं वितरण असमान असल्यामुळे असमतोल निर्माण झाला. परंतु त्या खनिज संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. खनिजे व ऊर्जा साधने खाणीतून काढणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्यांची वाहतूक करणे इत्यादी कार्य करत असताना खनिज संपत्ती व ऊर्जा साधने वाया जाऊ नयेत याची सर्व स्तरांवर दक्षता घेतली गेली पाहिजे. नैसर्गिक वायू व खनिज तेलाचा साठा एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या खनिज तेलाचा काटकसरीने वापर केला पाहिजे. खनिज व वायू यांच्या शुद्धीकरणासाठी सुधारित पद्धत वापरली पाहिजे. या दृष्टीने मानवी कल्याणार्थ व आर्थिक विकासासाठी साधन संपत्तीचं संवर्धन आवश्यक झालेलं आहे. त्यानंतर पुढे आपण शक्ती साधनं पाहणार आहोत. निसर्गातील उपलब्ध साधन संपत्ती व खनिजांचा उपयोग करून घेण्यासाठी त्या साधनांवर संस्कार करून त्यांचे पक्क्या वस्तूत रूपांतर करून घ्यावे लागते. हे रूपांतर करण्यासाठी कायिक शक्तीची आवश्यकता असते. कोळसा, खनिज तेल, वाहते पाणी व अन्य ऊर्जा निर्माण करणाऱ्या साधनांचा उपयोग कायिक शक्ती निर्मितीसाठी होतो. याशिवाय वाढत्या उद्योगधंद्यांमुळे व वाहतुकीमुळे विविध इंधनांची गरज भासू लागली. शिडाच्या जहाजांची जागा वाफेवर चालणाऱ्या बोटींनी व नंतर डिझेल इंजिनांनी घेतली. तसेच कोळसा, डिझेल व नंतर विद्युत शक्ती वापरून प्रमाणावर व जलद गतीने शक्य झाली. अशा प्रकारे उद्योग व वाहतुकीची गरज भागवण्यासाठी या शक्ती साधनांचा उपयोग झाला. साधारणपणे शक्ती साधनांचं दोन प्रकारचं वर्गीकरण आहे. पहिलं म्हणजे पारंपरिक शक्ती साधनं आणि दुसरं आहे अपारंपरिक शक्ती साधनं. पारंपरिक शक्ती साधनं यामध्ये कोळसा, खनिज तेल, जलविद्युत शक्ती आणि अणुशक्ती यांचा समावेश असतो. तर अपारंपरिक शक्ती साधनांमध्ये सौर शक्ती, पवन शक्ती, लाटांची शक्ती व औष्णिक शक्ती यांचा समावेश होतो. दगडी कोळसा, खनिज तेल व अणुशक्ती विपुल वापरल्यानंतर संपणारे आहेत, म्हणून त्यांना विनाशी शक्ती साधनं म्हणतात. तर जलविद्युत शक्ती, सौर शक्ती, पवन ऊर्जा, लाटांची ऊर्जा यांना अविनाशी शक्ती साधनं म्हणतात. त्यानंतर पुढे आता आपण कोळसा या पारंपरिक शक्ती साधनाविषयी माहिती घेणार आहोत. कोळसा हा औद्योगिक प्रगतीतला महत्वाचा घटक आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावर कोळशाचा वापर जलद गतीने वाढला. कोळशाची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्बोनिफेरस युगात झाली असावी. भूपृष्ठावर असलेली जंगलं भूपृष्ठाखाली गाडली गेली असावी. प्रचंड दाब व उष्णता यांचा लाकडांवर परिणाम होऊन ती करपली व त्यातून दगडी कोळसा निर्माण झाला असावा, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. कोळशामध्ये असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावरून त्याचा दर्जा ठरतो.
कार्बनचं प्रमाण जास्त असेल तर तो उत्कृष्ट प्रकारचा आणि कार्बनचं प्रमाण जर कमी असेल कार्बनचं प्रमाण जर कमी असेल तर तो निकृष्ट स्वरूपाचा कोळसा असतो. दगडी कोळशात असणाऱ्या कार्बनच्या प्रमाणावरून त्याचे 5 प्रकार पडतात. तर ते बघा अनुक्रमे कोणकोणते आहेत. पहिला आहे पीठ, दुसरा आहे लिग्नाइट, तिसरा आहे ब्युटिमिनस, चौथा आहे अँथ्रासाइट आणि 5वा प्रकार आहे ग्राफाइट. तर बघा पीठ कोळसा हा सर्वात निकृष्ट दर्जाचा असतो. यात कार्बनचं जे प्रमाण आहे ते कार्बनचं प्रमाण फक्त 3% असतं. लिग्नाइट कोळशाचा रंग तांबूस असून 35% पेक्षा जास्त कार्बनचं प्रमाण असते याच्यात. त्यानंतर ब्युटिमिनस कोळसा हा कठीण, काळा व घट्ट अशा प्रकारचा असतो. यात कार्बनचं जे प्रमाण आहे ते 40 ते 80% असतं. या प्रकाराला औद्योगिक कोळसा 40 ते 80% असतं. या प्रकाराला औद्योगिक कोळसा असं देखील म्हणतात. आणि त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा अँथ्रासाइट कोळसा. तर हा अँथ्रासाइट कोळसा उच्च प्रतीचा कोळसा असतो, कारण यामध्ये कार्बनचं जे प्रमाण आहे ते कार्बनचं प्रमाण 95% पर्यंतचं असतं. कोळशाचा उपयोग घरगुती इंधन किंवा कोक बनवणे, बाष्पशक्ती निर्माण करणे, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या साधनांना गती देण्यासाठी देखील होत असतो. तर आता ह्या कोळशाचे उत्पादक देश कोणकोणते आहेत तर त्या प्रत्येक देशाची आपण माहिती घेऊया. त्यातला पहिला आहे संयुक्त संस्थाने. बघा संयुक्त संस्थानात एकूण जागतिक साठ्यांपैकी 37.9% कोळशाचे साठे असून 23% उत्पादन होत असतं आणि हे उत्पादन पेन्सिल्व्हानिया, व्हर्जिनिया, अलाबामा या प्रांतामध्ये होतं. याशिवायच मिशिगन, वॉशिंग्टन व ओरेगॉन या राज्यात देखील कोळसा हा सापडत असतो. ॲपेलेशियन क्षेत्रात ब्युटिमिनस कोळसा सापडतो आणि तो सापडत असून तेथे उत्पादनाच्या 3/4 उत्पादन देखील होत असतं. रॉकी पर्वत क्षेत्रात कोळशाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र विस्तृत प्रमाणात विखुरले गेलेलं आहे. संयुक्त संस्थानातील सुमारे 1/4 कोळशाचा साठा या भागामध्ये आहे. मात्र दुर्गम स्थान, कमी लोकवस्तीचा प्रदेश, जादा उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यामुळे या ठिकाणी उत्पादन हे कमी होत आहे. त्यानंतर दुसरा देश आहे बघा रशिया. रशियात जगात 25% कोळशाचा साठा आहे. कोळशाच्या क्षेत्रात कुझनेट्स खोरे, उरल क्षेत्र व मॉस्को क्षेत्राचा समावेश होतो. डॉनबास कोळसा क्षेत्र रशियातील सर्वात जुनं व जास्त उत्पादन करणारं क्षेत्र आहे. अजून देखील हे क्षेत्र अग्रेसर असून रशियाचं 1/3 उत्पादन या क्षेत्रातूनच होत असतं. या ठिकाणी प्रामुख्याने अँथ्रासाइट व उच्च प्रतीचा ब्युटिमिनस कोळसा हा उत्पादित केला जात असतो. रशियाच्या मध्य व दक्षिण भागामध्ये कुझनेट्स खोऱ्यातून 15% कोळसा मिळतो. अत्यंत उच्च प्रतीचा अँथ्रासाइट व कोकिन कोळसा या विभागात उत्पादित होत असून रशियाच्या उत्पादनाच्या 20% उत्पादन जे आहे ते याच क्षेत्रातून होत असतं. तोहोसब्रिक्स व केमेरोवो या लोहपोलाद केंद्रांना कोळसा या क्षेत्रातून ट्रान्स सायबेरियन रेल्वेने पुरवला जातो. मॉस्को क्षेत्रात हलक्या प्रतीचा कोळसा उत्पादन होत असून या कोळशाचा मुख्यत्वे औष्णिक विद्युत निर्मिती व उष्णता निर्मितीसाठी उपयोग हा केला जात होता. त्यानंतर पुढचा देश आहे बघा चीन. तर चीनमध्ये जागतिक उत्पादनाच्या 22.9% साठा असावा असा अंदाज आहे. हे उत्पादन मुख्यतः शान्सी, शेन्सी, कानसू, होनान, मंचुरिया, काईलान, फुशून व फुसिन या ठिकाणी होते. याशिवायच चीनमधल्या पीत नदीच्या खोऱ्यात वरच्या भागातील
तानुंगचे विस्तृत क्षेत्र व पेकिंग शांघायच्या दरम्यानचं व्हायनान क्षेत्र हे कोळशासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरचा पुढचा देश आहे बघा जर्मनी. जर्मनीमध्ये जगाच्या 6% उत्पादन होत असतं. या देशातलं मुख्यतः वूर वेस्टफालिया क्षेत्रात कोळशाचं प्रचंड उत्पादन होतं. याशिवायच सार, सायलेशियन, बव्हेरिया व सॅक्सनी भागात कोळसा सापडतो. कॅलोग्ने व बव्हेरिया येथे लिग्नाइट कोळशाचं उत्पादन औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरलं जातं. सॅक्सेनी क्षेत्रातलं लिग्नाइट कोळसा उत्पादन एल्ने प्रदेशाच्या औद्योगिक विकासाकरता घेतलं जातं. लिग्नाइट प्रकारच्या कोळशाच्या सहाय्याने औष्णिक विद्युत निर्मिती धातू व रासायनिक कारखान्यांसाठी केली जाते. त्यानंतर पुढचा देश आहे बघा फ्रान्स. बघा फ्रान्स या देशामध्ये कोळसा पास डे कलाईज आणि नॉर्ड क्षेत्रात आहे. अल्सास लॉरेन क्षेत्रातून औष्णिक क्षेत्राला कोळसा हा पुरवला जातो. फ्रान्स मधला कोळसा हा मुख्यतः उष्णता निर्मिती व वायू निर्मितीसाठी वापरला जातो. त्यानंतरचा पुढचा देश आहे बघा इंग्लंड. बघा इंग्लंड या देशात पहिल्यापासूनच कोळशाचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. परंतु 20व्या शतकात इतर देशात कोळशाचं उत्पादन वाढल्याने इंग्लंडचं जे महत्त्व आहे ते महत्त्व व प्राबल्य हे कमी झालेलं आहे. तरी देखील हा देश कोळशाच्या बाबतीत मुख्य उत्पादक देश आहे. देशाच्या एकूण शक्तींपैकी सुमारे 70% शक्ती कोळशापासून मिळते. इंग्लंडमध्ये कोळसा उत्पादन स्कॉटिशचा सखल भाग पेनॉइन क्षेत्र वेल क्षेत्रात होतं. या क्षेत्रात साधा ब्युटिमिनस कोळसा सापडत असून तो मुख्यतः औष्णिक शक्ती निर्मितीसाठी वापरला जातो. ब्रिटनमध्ये अँथ्रासाइट व ब्युटिमिनस कोळशाचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र समुद्र किनाऱ्यालगतचं आहे. त्यामुळे काही कोळसा निर्यात केला जातो. त्यानंतर बघा पुढचा देश आहे भारत. बघा भारतात सुमारे 6000 कोटी टन कोळशाचा साठा भूगर्भात असावा असा अंदाज आहे. या देशात कोळसा उत्पादनाचा जो साठा आहे तो उत्पादन दामोदर नदीच्या खोऱ्यातील राणीगंज, झेरिया, बोकारो व कर्णपुरा या क्षेत्रामध्ये होतो. एकट्या राणीगंज कोळशाच्या क्षेत्रातून 30% कोळशाचं उत्पादन जे आहे ते होत असतं. महानदी खोऱ्यातील रेवा, पाचकेटा व कोब्रा हैदराबाद पासून सुमारे 240 किलोमीटर अंतरावर आहे. तर तेथून कोळसा औष्णिक शक्तीसाठी वापरला जातो. महाराष्ट्रात चंद्रपूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यात देखील कोळसा सापडतो. येथील कोळसा जो आहे तो प्रामुख्याने औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वापरला जातो. महाराष्ट्रात दरवर्षी जवळजवळ 12 लाख टन कोळशाचं उत्पादन होत असतं. याशिवाय महाराष्ट्रात औष्णिक विद्युत निर्मितीची जी केंद्र आहेत ती केंद्र तुर्भे, बोला, भुसावळ, खापरखेडा, पारस, बल्लारपूर व नाशिक जवळील एकलहरा या ठिकाणी आहेत. यापैकी पश्चिम महाराष्ट्रातलं केंद्र जलविद्युत उत्पादनास पूरक स्वरूपाचं आहे. भारतात टर्शरी कोळसा क्षेत्र आसाम व राजस्थानमध्ये आहे. येथून 2% उत्पादन मिळतं. तमिळनाडूत नेवेली येथे लिग्नाइटचे मोठे साठे आहेत. औष्णिक वीज व रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जातात. आसाममध्ये लाखिमपूर, खासी, जयंतिया, मिकीर, नागा, शिवसागर आणि जम्मू काश्मीरमध्ये रियासी, राजस्थानमध्ये पलना, जोधपूर, जयपूर क्षेत्रात मध्यम प्रकारच्या कोळशाचं जे उत्पादन आहे ते उत्पादन घेतलं जातं. नंतरचा पुढच्या देशामध्ये बघा जपान. जपानमध्ये निकृष्ट प्रकारचा ब्युटिमिनस कोळसा कमी जाळीच्या खंडित थरातून उपलब्ध होतो. या देशात कोळसा
हा चिकुगो, आशिकारी, जोबान व उबे क्षेत्रातून उत्पादित होतो. मर्यादित कोळसा उत्पादनामुळे लोह पोलाद उद्योगांसाठी व ऑस्ट्रेलियाकडून आयात केला जातो. याशिवाय कॅनडामध्ये प्रेअरी क्षेत्र, ब्रिटिश कोलंबिया व नोव्हा स्कोशिया क्षेत्रातून लिग्नाइट व ब्युटिमिनस प्रकारचा कोळसा आढळतो. दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल, नाताळ, ऑस्ट्रेलियात न्यू साऊथ वेल्स, क्वीन्सलँड इत्यादी भागात देखील कोळशाचं उत्पादन हे होत असतं. पुढे आता आपण खनिज तेलाविषयी माहिती घेऊयात. बघा, आधुनिक काळात कोळशाप्रमाणे खनिज तेलास महत्त्व प्राप्त झालेलं आहे. 1957 मध्ये युरोपात रोमानियातील प्लोएस्ती भागात खनिज तेलाच्या विहिरीतून प्रथमतः मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालं व एका वर्षातच 2000 पिंप उत्पादन झालं. 1859 मध्ये अमेरिकेतील पेनिसिल्व्हेनिया राज्यात पहिली फवारा विहीर निघाली. खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, घासलेट, व्हॅसलीन तर इत्यादी प्रकारच्या दररोजच्या वस्तू या मिळत असतात. मोटारी, विमानं, सागरबोटी चालवण्यासाठी पेट्रोलचा उपयोग होत असतो. खनिज तेल हे स्तरित खडकात सापडते. खनिज तेलासोबतच काही क्षेत्रात नैसर्गिक वायूही मिळतो. पॅराफिन, वंगणे, खतोत्पादनास व प्लॅस्टिक निर्मितीस अनेक पदार्थ मिळत असल्याने व ते मिळवण्याचं तंत्र खूप प्रगत झाल्याने खनिज तेलास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. खनिज तेलाचं उत्पादन प्रामुख्याने संयुक्त संस्थाने, रशिया, व्हेनेझुएला व कुवेत शिवाय इराण, इराक, सौदी अरेबिया, इजिप्त व कुवेत शिवाय इराण, इराक, सौदी अरेबिया, इजिप्त, लिबिया, अर्जेंटिना, भारत, मेक्सिको व म्यानमार या ठिकाणी होते. तर यामध्ये आपण कोणकोणत्या देशामधले जे आहे खनिज तेलाचं उत्पादन हे कशा प्रकारचं आहे तर त्या प्रत्येक देशातली एक एक करून माहिती घेऊयात. त्यातलं पहिलं बघा, संयुक्त संस्थाने मधलं पाहूयात. बघा, पेट्रोलियम उत्पादनात संयुक्त संस्थाने हा देश प्रमुख असून या ठिकाणी जागतिक उत्पादनाच्या 25% उत्पादन होतं. येथे खनिज तेल ॲपलेशियन, ओहिओ, इंडियाना, इलिनॉय क्षेत्र, खंड मध्य क्षेत्र, गल्फ किनारी प्रदेश व कॅलिफोर्निया क्षेत्रात होते. ॲपलेशियन क्षेत्रातील पेन्सिल्व्हेनिया, व्हर्जिनिया, ओहिओ, केंटुकी, इलिनॉइस, इंडियाना व मिशिगन या राज्यात कमी प्रमाणावर खनिज तेल मिळते. परंतु नैसर्गिक वायूंचे मात्र मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. अमेरिकेतील सर्वात प्रचंड साठे ओझार्क पर्वताच्या पश्चिमेस खंडमध्य भागात सापडतात. गल्फ किनारपट्टीवरील क्षेत्रात संयुक्त संस्थानाच्या 25% खनिज तेलाचे उत्पादन होते. टेक्सास व लुझियानापासून ते मेक्सिकोच्या आखातापर्यंत खनिज तेलाचे विपुल साठे आहेत. कॅलिफोर्नियातील रॉकी व कास्केड पर्वताच्या सखल भागात खनिज तेलाचं उत्पादन होत असतं. अमेरिकन तेल साठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे औद्योगिक व आर्थिक विकासाच्या दृष्टीने प्रगत अशा क्षेत्रात खनिज तेल सापडतं. नंतर बघा, रशियामधलं पाहूयात. बाकू, ग्राझनी, व्होल्गा व उरल क्षेत्र प्रसिद्ध आहे. बाकू क्षेत्र कास्पियन समुद्राच्या किनाऱ्यालगत असून यात मिळणारे तेल अत्यंत उत्तम दर्जाचे आहे. कॉकेश पर्वताच्या उत्तरेस ग्राझनी तेल क्षेत्र असून नळांद्वारे तेल काळ्या समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदराकडे व तेल शुद्धी केंद्राकडे नेले जाते. याखेरीसच तुर्कमेन क्षेत्र ताशकंदच्या आग्नेयेस फरगाणा व अगदी पूर्वेस साखलिन बेटावरील क्षेत्र आहे. त्यानंतर पुढचं तिसरं पहा, व्हेनेझुएला. दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देश
खनिज तेलाच्या उत्पादनात अग्रेसर आहे. या देशात खनिज तेलाचे 11% उत्पादन होते. खनिज तेल प्रामुख्याने मॅरिकेबो सरोवर व ओरोनिकाचे खोरे या ठिकाणी सापडते. मॅरिकेबो सरोवर व आसपासच्या सखल भागात देशाच्या एकूण उत्पादनाच्या 50% उत्पादन होते. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित नसल्यामुळे तेथील तेलाची बाजारपेठ अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्मिती होते. त्यानंतर पुढचा आहे बघा मध्य पूर्व तेल क्षेत्र. मध्य पूर्व क्षेत्रात जागतिक उत्पादनाच्या 25% खनिज तेलाचे उत्पादन होते. या क्षेत्रात खनिज तेलाचे उत्पादन पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले. या भागातील उत्पादन मुख्यतः कुवेत, सौदी अरेबिया, इराण व इराक या 4 देशातून होते. हे 4 देश मध्य पूर्व क्षेत्राच्या 90% उत्पादन करतात. ही खनिज तेलाची क्षेत्र इराणच्या आखाताच्या आसपास पसरली आहेत. इराणमध्ये जागतिक उत्पादनाच्या सुमारे 6% खनिज तेलाचं उत्पादन होतं. या देशात मस्जिद ए सुलेमान, नाफ्त, सफीद, नाफ्त ए शहा, गच सारण, लाली ही खनिज तेलाची क्षेत्र आहेत. अशुद्ध खनिज तेल शुद्ध करण्यासाठी पार्शियन आखातातील आब्दान येथे नळांद्वारे पाठवले जाते. इराकमध्ये उत्तरेस किरकुक येथे 1927 मध्ये तेल उत्पादनास सुरुवात झाली. याशिवाय या देशात जुबैर, रुमालिया, एन झालेह आणि नफ्तखान्स या तेल क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचं उत्पादन घेतलं जातं. हादिथा येथे तेल शुद्धीकरण करून तेथून व त्रिपोली येथे तेल नळाद्वारे नेलं जातं. कुवेत देशात जगाच्या 6% खनिज तेलाचं उत्पादन होतं. कुवेतमध्ये सुमारे 9300 चौरस किलोमीटरचा परिसर खनिज तेलाने व्यापला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे पेट्रोलियम, बर्गम व वर्धन येथून मिळते. सौदी अरेबियाचा तेल उत्पादनात 5वा क्रमांक असून जगातील खनिज तेलाचं मोठं साठं या भागात आहे. या देशात जगाच्या 7% खनिज तेलाचं उत्पादन होतं. दम्माम, अब्वेक, एंधार, घावर व सफानिया ही तेल क्षेत्र सौदी अरेबियात प्रसिद्ध आहेत. येथील खनिज तेल नळांद्वारे पार्शियन गल्फ किनाऱ्यावरील रासक नुरा, बहारी. त्यानंतर पुढचा आहे बघा आफ्रिका. आफ्रिका खंडातील इजिप्त देश खनिज तेलाचं उत्पादन करतो. या देशात सिनाई द्वीपकल्प, असल, रास गरीब, सुंदर, घरधाका, रास मर्तामा, फिरन, बालय मप्पानाजी या तेल विहिरी प्रसिद्ध आहेत. इजिप्त शिवाय आफ्रिकेतील लिबिया, अल्जेरिया व नायजेरिया हे देश खनिज तेलाचे उत्पादक आहेत. त्यानंतर पुढचा आहे बघा भारत देशामधला. तर बघा भारत देशात खनिज तेल उत्पादनात आसाम राज्य हे अग्रगण्य आहे. या राज्यात ब्रह्मपुत्रा व सुरमा नदीच्या खोऱ्यात तेलाचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळतात. भारतात 1886 मध्ये माकुम येथे खनिज तेल काढण्यात आले. त्यानंतर दिग्बोई, बाप्पातुंग, हंसापुंज, नहारपटिया व मोरान येथील तेल विहिरीतून खनिज तेलाचं उत्पादन काढण्यात आलं. दिग्बोई येथील तेल साठ्याचा शोध 1889 मध्ये लागला. या दिग्बोई क्षेत्रात लसीमपूर, खासी, जयंतिया टेकड्यांचे प्रदेश तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय या राज्यात बदारपूर, पाथरिया, मासिमपूर, हुग्रीजन या तेल विहिरी खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहेत. आसाम राज्याशिवाय गुजरात व महाराष्ट्र या 2 राज्यात तेलाचं उत्पादन केलं जातं.
गुजरात राज्यातील बडोद्याजवळ अंकलेश्वर व अहमदाबाद जवळ कलोल भागात तेल उत्पादन होते. महाराष्ट्रात अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेल क्षेत्रातून खनिज तेलाचं उत्पादन घेतलं जातं. खनिज तेलाच्या क्षेत्रात नैसर्गिक वायू देखील मिळतो. त्यानंतर पुढे आता आपण जलविद्युत याविषयी माहिती घेऊयात. बघा, कोळसा व खनिज तेलाचे साठे हे विपुल प्रमाणात आढळत असले तरी कधीतरी ते संपण्याचा संभव आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून जलविद्युतकडे बघितलं जातं. जोपर्यंत पाऊस पडणे चालू आहे तोपर्यंत वाहत्या पाण्यापासून जलविद्युत निर्माण करता येणं शक्य आहे. परंतु जलविद्युत निर्माण करणं हे सर्वस्वी तिचा खर्च व खप यांच्यावर अवलंबून आहे. जलविद्युत निर्मितीसाठी विशिष्ट भौगोलिक व आर्थिक परिस्थितीची गरज असते. यासाठी प्रामुख्याने योग्य हवामान, जमिनीचा उतार, भांडवल व औद्योगिक प्रदेशाची स्वीडन व भारत या देशात होती. आफ्रिका व आशिया खंडामध्ये संभाव्य जलशक्तीच्या तुलनेत जलविद्युत उत्पादन खूपच कमी आहे. या उलट युरोप व अमेरिका खंडात संभाव्य जलशक्ती कमी असून सुद्धा औद्योगिकीकरणामुळे गरज वाढल्याने जलविद्युत उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आता संयुक्त संस्थानामध्ये पाहूया. बघा, संयुक्त संस्थानं जलविद्युत निर्मितीत अग्रेसर आहेत. जागतिक उत्पादनाच्या 22% जलविद्युत शक्ती संयुक्त संस्थानात आहे. संयुक्त संस्थानाचा ईशान्य भाग, पश्चिम भाग, रॉकी पर्वतरांगा, ॲपेलेशियन पर्वत व पठारी प्रदेश, दक्षिण कॅलिफोर्निया, टेनेसी खोरे या प्रदेशात वीज निर्मिती केली जाते. जगप्रसिद्ध नायगरा धबधबा, कोलंबिया नदीवरचे ग्रँड कुली धरण विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर रशियामधली पाहूयात माहिती. बघा, रशिया या देशात व्होल्गा, नाईपर व कामा या नद्यांवर धरणं असून बहुतेक विजेचे उत्पादन या धरणांच्या वीज केंद्रात होते. ओब, लेना व येनिसी या नद्यांना धरणे बांधून अलीकडे वीज निर्मिती केली जाते. या देशात विद्युत केंद्र विरळ लोकवस्तीच्या प्रदेशात असल्यामुळे फारसा उपयोग होत नाही. जागतिक उत्पादनाच्या 7.5% जलविद्युत उत्पादन या देशामध्ये होतं. त्यानंतर कॅनडा या देशातली माहिती पाहूया. बघा, कॅनडात नायगारा, ब्रिटन कोलंबिया, ओंटारिओ व क्विबेक या ठिकाणी जलविद्युत केंद्र आहे. या देशातील 80% वीज उत्पादन दक्षिण क्विबेक व ओंटारिओ 80% वीज उत्पादन दक्षिण क्विबेक व ओंटारिओ राज्यात होते. खनिज तेलाचा अभाव या देशात असल्यामुळे जलविद्युतचा विकास प्रामुख्याने झालेला आढळतो. जागतिक उत्पादनाच्या 8% जलविद्युत उत्पादनात कॅनडात होतो. त्यानंतर पुढे जपानमध्ये पहा. जपान या देशामध्ये होन्शू व क्युशू या बेटांवर महत्त्वाचे विद्युत केंद्र असून लहान मोठ्या उद्योगांना ही वीज पुरवली जाते. या देशातील संभाव्य जलशक्तीच्या 83% जलशक्तीचा वापर करून घेतला आहे. जपानच्या मध्यभागी असलेल्या पर्वतमय प्रदेशातील नद्या वेगाने वाहतात. ह्या नद्यांना अडवून विद्युत निर्मिती केली जाते. ही केंद्र एकमेकांना जोडून जलविद्युतची जाळी होते आणि सभोवतालची गरज भागवली जाते. त्यानंतर पुढे युरोपातील पठारी प्रदेशात जलविद्युत निर्मिती केली जाते. या देशांमध्ये दगडी कोळसा व खनिज तेलाचा अभाव असल्यामुळे जलविद्युत निर्मिती करणं आवश्यक झालं आहे. इटलीमध्ये देशाच्या एकंदर उत्पादनाच्या 70% वीज उत्पादन होते. आल्प्स पर्वतातील उंचीवरून वाहताना नद्यांवर जलविद्युत निर्मिती केली जाते. जागतिक उत्पादनाच्या 60% उत्पादन या देशात होतं. याशिवाय नॉर्वे व स्वीडन हे देश अनुक्रमे 4% वीज उत्पादन करतात. या देशातील कागद कारखाने व लाकूड गिरण्यात जलविद्युत शक्ती ही वापरली जाते.
त्यानंतर आता भारत देशातली माहिती घेऊयात। बघा, भारतात जागतिक उत्पादनाच्या 9% वीज उत्पादन होतं। गेल्या 20 वर्षात जलविद्युत उत्पादन 16 पटीने वाढलेलं आहे। उत्तर व दक्षिण भारतात 20 वर्षात जलविद्युत उत्पादन 16 पटीने वाढलेलं आहे। उत्तर व दक्षिण भारतात खनिज तेलाचं उत्पादन होत नसल्यामुळे पर्यायी शक्ती साधन म्हणून जलविद्युत उत्पादनाला चालना मिळाली। भारतात सुमारे 48 लक्ष किलोवॅट वीज निर्मिती होते। यात पंजाब व महाराष्ट्र ही राज्य आघाडीवर आहेत। याशिवाय उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यात जलविद्युत निर्मिती केली जाते। भारत सरकारने अनेक बहुउद्देशीय योजना राबवून जलविद्युत निर्मिती केलेली आहे। दामोदर खोरे प्रकल्पांद्वारे दामोदर व तिच्या उपनद्यांवर 4 वीज केंद्र निर्माण केलेली आहेत। पंजाबमध्ये भाकरा नांगल धरणाद्वारे वीज निर्मिती केली जात आहे। ओरिसामध्ये हिराकुंड येथे वीज निर्मिती होते। कर्नाटकात इरावती नदीवर धरण बांधून 250 मेगावॅट जलविद्युत शक्ती उपलब्ध झाली आहे। महाराष्ट्रात कोयना नदीवरील होळवाक येथे प्रचंड प्रमाणात जलविद्युत निर्मिती केली जाते। भिवपुरी, खोपोली व बीरा या ठिकाणी टाटा वीज केंद्र आहेत। पूर्व महाराष्ट्रात पूर्णा नदीवरील येलदरी येथे जलविद्युत निर्माण केली जाते। भारतातील जलविद्युत उत्पादनाच्या 20% उत्पादन महाराष्ट्रात होते। महाराष्ट्रात जलविद्युत शक्तीचा उपयोग शेती व उद्योगधंदे यांच्यासाठी केला जातो आणि याशिवाय महाराष्ट्रातून गुजरातलाही जलविद्युत पुरवली जाते। त्यानंतर बघा, आता पुढे आपण सौरशक्तीविषयी माहिती घेऊयात। सूर्यकिरणांपासून प्रत्यक्ष सौर ऊर्जा मिळवली जाते। या सौर ऊर्जेचा उपयोग उष्णतेत होत असतो। सौर ऊर्जेचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजेच की ही जी सौर शक्ती आहे ती ऊर्जा मुक्त व मुबलक मिळते। दूर संवेदन केंद्र, आकाशवाणी, अवकाश उपग्रह, कारखाने व घरगुती वापरासाठी सौर विद्युतचा उपयोग होऊ शकतो। ही ऊर्जा बिनखर्चाची आणि प्रदूषण विरहित असते। सौर ऊर्जा केंद्रित करून तीव्र उष्णतेची वाफ निर्माण होते, त्यामुळे विद्युत जनयंत्रांना गती येते। संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्निया, इस्रायल, फ्रान्स, स्पेन, इटली व जपान येथे सौरशक्तीचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी करून घेण्यात येत आहे। भारतात देखील या बाबतीत प्रयत्न केले जात आहेत। त्यानंतर आता आपण अणुशक्तीविषयी माहिती घेऊया। बघा, अणूमध्ये साठवलेल्या शक्तीच्या शोधामुळे अणुबॉम्ब तयार केला गेला। त्याचा विघातक परिणाम देखील दुसऱ्या महायुद्धात दिसून आला। अणुशक्तीचा विधायक उपयोगही करता येऊ शकतो। किरणोत्सर्गी धातूंमध्ये युरेनियम, थोरियम, रेडियम, लिथियम व प्लुटोनियम यांचा समावेश होतो। यापासून अणुशक्ती निर्माण करता येते। अणुशक्तीपासून विद्युत निर्माण करण्यासाठी प्रचंड भांडवल व प्रगत तंत्रज्ञानाची गरज असते। त्यामुळेच प्रगत देशच या प्रकारची ऊर्जा उत्पन्न करतात। इंग्लंड, संयुक्त संस्थाने, जपान, रशिया, फ्रान्स, जर्मनी व भारत हे अणुशक्तीपासून विद्युत निर्मिती करून विकास साधत आहे। त्यानंतर पुढे बघा, लाटा व पवन शक्ती। जलविद्युत निर्माण करण्यासाठी अनुकूल असलेल्या प्राकृतिक रचनेच्या किरणावर्ती प्रदेशात भरतीच्या सहाय्याने अनुकूल असलेल्या प्राकृतिक रचनेच्या किरणावर्ती प्रदेशात भरतीच्या सहाय्याने विद्युत निर्माण केली जाते। भरतीच्या वेळी खाडीत चढलेलं पाणी अडवून विद्युत निर्मिती होते। त्यासाठी खाडीच्या तोंडाशी बंधारा बांधावा लागतो। भरतीद्वारे आलेले पाणी टर्बाईनवर सोडून विद्युत निर्मिती केली जाते। फ्रान्सच्या किनाऱ्यावर अशी विद्युत केंद्र आहेत। भारतात कच्छ व खंबायत आखातात जलविद्युत केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे। संयुक्त संस्थानाच्या ईशान्येस
फंडी आखातात अशा प्रकारची ऊर्जा केंद्र निर्माण केलेली आहेत. भरती ऊर्जा निर्मितीसाठी भरतीची उंची किमान 8 मीटर असावी लागते. बऱ्याचदा भरतीचे पाणी धरणावरून धबधब्याच्या रूपाने खाली पडून विद्युत जनित्र चालवून वीज निर्माण केली जाते. वारा चालवण्यासाठी केला गेला, परंतु आज वाऱ्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. संयुक्त संस्थाने व युरोपीय देशात विद्युत जनित्र चालवण्यासाठी पवनचक्रांचा उपयोग करण्यात येतो. वाऱ्याची गती व वेग विचारात घेऊन पवन विद्युत निर्माण करण्यात येते. महाराष्ट्रात ओरिसा, तमिळनाडू, गुजरात इत्यादी राज्यात पवन विद्युत निर्मितीची केंद्र उभारली आहेत. सध्या भारतात 7.5 मेगावॅट वीज पवन शक्तीपासून तयार केली जाते. बघा, त्यानंतर पुढे आता आपण खनिज संपत्तीविषयी माहिती घेणार आहोत. बघा, आधुनिक युगामध्ये खनिज संपत्तीचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे. खनिज संपत्तीचा उपयोग हा विविध उद्योगधंद्यांमध्ये देखील केला जातो. निसर्गातील जी खनिजं आहेत ती मिश्रित स्वरूपात असल्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये देखील केला जातो. निसर्गातील जी खनिजं आहेत ती मिश्रित स्वरूपात असल्यामुळं त्यांचं शुद्धीकरण करावं लागतं. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू, वाहतुकीची साधनं, यंत्रसामग्री खनिज संपत्तीपासून निर्माण केली जातात. खनिजात धातू, अधातू व शक्ती साधने असे 3 प्रकार पडतात. लोह, तांबे, मॅंगनीज, चांदी व सोने यांना धातू खनिज म्हणतात. अभ्रक, गंधक, पोटॅश, फॉस्फरस, ॲस्बेस्टॉस यांना अधातू खनिज, तर दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांना शक्ती साधनं किंवा ऊर्जा साधनं म्हणतात. सर्वसाधारणपणे खनिज संपत्ती सापडते त्या भागात खनिज संपत्तीवर आधारित उद्योगधंदे विकसित होतात आणि पर्यायाने देशाचा किंवा प्रदेशाचा विकास होतो. तर आता ही खनिज संपत्ती आपण थोडक्यात पाहूयात. बघा, लोहाविषयी माहिती घेऊया. औद्योगिक जीवनात लोखंडाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सध्या टाचणीपासून तर मोठमोठ्या यंत्रांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत त्या लोखंडापासून बनवल्या जातात. त्याशिवायच लोखंडाचा उपयोग जो आहे तो उपयोग विमान, मोटार, आगगाड्या, आगपोटी, वाहतुकीची अन्य साधनं व इमारतीच्या बांधणीसाठी होतो. लोखंड हे भूगर्भात माती मिश्रित स्वरूपात आढळतं. त्यात फॉस्फरस इत्यादी द्रव्य मिसळलेली असतात. त्यातील 35% पेक्षा शुद्ध लोखंडाचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी असल्यास लोखंडाचा आर्थिकदृष्ट्या उपयोग होत नाही. लोह खनिजाचे त्यामध्ये असणाऱ्या लोह एकूण 4 प्रकार पडत असतात. तर ते 4 प्रकार बघा कोणते आहेत. पहिला आहे मॅग्नेटाइट, दुसरा आहे हेमेटाइट, तिसरा आहे लिमोनाइट आणि चौथा आहे सिडेराइट. बघा, साधारणतः हेमेटाइटचा रंग तांबडा असून त्यात 65 ते 70% लोखंडाचं प्रमाण असतं. मॅग्नेटाइटचा रंग काळा असून त्यात 72.4% शुद्ध लोखंडाचं प्रमाण असतं. लिमोनाइट व सिडेराइटचा जो रंग आहे तो रंग तपकिरी असतो. लोह खनिज कमी अधिक प्रमाणात बहुतेक देशात सापडत जरी असलं तरी रशिया, चीन, संयुक्त संस्थानं, फ्रान्स, स्वीडन, कॅनडा, व्हेनेझुएला, भारत, जर्मनी व ब्रिटन हे प्रमुख त्यांचे उत्पादक देश आहेत. तर आता आपण या प्रत्येक देशातली माहिती घेऊयात. पहिले आपण रशियातली माहिती घेऊयात. बघा, रशियाचं जे वार्षिक उत्पादन आहे ते वार्षिक उत्पादन 10 कोटी टन असून ते जागतिक उत्पादनाच्या 26% आहे. दक्षिण युक्रेन मधलं डेनोटाइसच्या खोऱ्यातलं क्रिवोझरॉय येथे लोह खनिजाची महत्त्वाची खाण आहे. उरल पर्वताच्या पायथ्याशी मॅग्नेटोगार्क्स येथे देखील 40 ते 50% लोखंड असलेल्या खाणी आहेत. त्या ठिकाणाहून रशियाच्या एकूण उत्पादनाच्या 25% उत्पादन होत असतं.
गोरनाथा शौर्या येथे लोखंडाची खाण असली तरी तेथील लोखंडाचा लाभ हा औद्योगिक प्रदेशाला होत नाही. त्यानंतर संयुक्त संस्थानांविषयी माहिती घेऊया. बघा, संयुक्त संस्थानात लोह उत्पादनात त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. या ठिकाणी जागतिक उत्पादनाच्या 23% उत्पादन होत असतं. कॅलिफोर्निया व नेवाडा राज्यात लोखंडाचं उत्पादन होतं. एकट्या सुपिरियर प्रदेशातून 80% लोखंडाचं उत्पादन होतं. मिनेसोटा राज्यातला मेसाबी पर्वत रांग लोह उत्पादनाच्या दृष्टीने जगात प्रसिद्ध आहे. मेसाबी पर्वत रांगेशिवाय व्हर्मिलन, कुपुना, गॉगेबिक, मेनामिन्नी व मारनमे या पर्वत रांगेतून विपुल प्रमाणात लोह खनिजाचं उत्पादन होतं. संयुक्त संस्थानाचं वार्षिक उत्पादन 8.8 कोटी टन असलं तरी मागणीच्या मानाने ते कमी असल्याने स्वीडन, ब्राझील, कॅनडा इत्यादी देशांमधून लोखंडाची आयात जी आहे ती लोखंडाची आयात करावी लागते. नंतर फ्रान्स मधली माहिती घेऊयात लोहाची. बघा, जागतिक उत्पादनाच्या सुमारे 4% उत्पादन फ्रान्समध्ये होतं. लॉरेल पठारी प्रदेशात लोह खनिजाची सर्वात महत्वाची खाण आहे. त्या ठिकाणी लोह खनिज हे 40% लोखंडाचं प्रमाण असतं लोह खनिजात. याशिवायच नॉर्मंडी, पायरेनीस व विखुरलेल्या मध्य मॅसिफ येथे देखील थोड्या प्रमाणात लोह खनिज मिळतं. फ्रान्समध्ये लोह खनिजाच्या खाणीतील लोह खनिजांचे थर जे आहेत ते 30 मीटर जाडीचे असून त्यांची खोली जी आहे ते 180 मीटर एवढी आहे. त्यानंतर पुढे आता कॅनडामधली माहिती घेऊयात. बघा, कॅनडातील सुपिरियर सरोवर प्रदेश, क्विनेक, न्यूफाउंडलँड व लॅब्राडोर या ठिकाणी अशुद्ध लोखंडाच्या खाणी आहेत. कॅनडात निरनिराळ्या उद्योगधंद्यांची विशेष वाढ झाली नसल्यामुळे बरेचसे लोह खनिज निर्यात केले जातं. न्यूफाउंडलँड भागातील लॅब्राडोरमधील उनगावा येथे अशुद्ध लोखंडाच्या खाणी सर्वात प्रसिद्ध आहेत. त्यानंतर आता चीन मधली माहिती घेऊयात. बघा, चीनमध्ये जगातल्या एकंदर उत्पादनाच्या सुमारे 5% उत्पादन जे आहे ते या चीनमध्ये होत असतं. या ठिकाणचं लोह खनिजाचं उत्पादन यांगत्से नदीच्या खोऱ्यात ताये व नानकिंग शहराला जोडणाऱ्या प्रदेशात होतं. या खाणीमध्ये 48 ते 52% शुद्ध लोखंड आढळतं. हेमेटाइट व मॅग्नेटाइट प्रकारची खनिज या ठिकाणी सापडतात. शाटुंगचे द्वीपकल्प या भागामध्ये 60% शुद्ध लोखंड असलेलं खनिज सापडतं. येथील मुख्य खाणी चिचलिंगचे जवळ आहेत. मंचुरियात लोह खनिजाच्या खाणी मुकडेनच्या आसपास आढळून येतात. त्यानंतर स्वीडन मधलं लोहाचं प्रमाण बघा. आता युरोपातील लोह खनिजाचं महत्वाचं साठे जे आहे ते स्वीडन मध्ये देखील आढळतात. या ठिकाणी मॅग्नेटाइट प्रकारचे लोह खनिज आढळतात. त्यात 67 ते 70% लोखंडाचं प्रमाण आढळतं. स्थानिक मागणीपेक्षा खनिजाचं उत्पादन जे आहे ते जास्त असल्यामुळे स्वीडन मधून त्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. उत्तर स्वीडनमध्ये किरुना व गॅलिव्हर येथील खाणी सर्वात महत्वाच्या आहेत. मध्य स्वीडनमध्ये डान्नेमोरा व ग्रॉनबोर्ज व दक्षिण स्वीडनमध्ये कोपारबर्ग येथे उच्च प्रतीचे खनिज आढळते. येथील खनिज लोहमाती उन्हाळ्यात बोथनिया आखातातून व हिवाळ्यात नॉर्वेतील नारल्लिक येथून निर्यात होते. त्यानंतर पुढे ब्रिटन मधली पहा माहिती. लोह खनिजाच्या महत्वाच्या खाणी आहेत. या ठिकाणी लोखंडात 50% शुद्ध लोखंड आढळत असतं. बर्मिंगहॅम, हल, लीड्स इत्यादी ठिकाणी लहान लहान खाणी असून येथे 40% शुद्ध लोखंडाचे प्रमाण असलेलं खनिज सापडतं. मागणीच्या केवळ 50% उत्पादन होत असल्यामुळे हे लोह खनिज स्वीडन, स्पेन इत्यादी देशांकडून आयात करावं लागतं. त्यानंतर भारतातलं आता लोहाचं प्रमाण पाहूयात.
बघा, जगातील अशुद्ध लोखंडाच्या साठ्यापैकी 1/4 जे साठं आहे ते या भारत देशामध्ये आहे. हे साठं मुख्यत्वे करून ईशान्य भागात केंद्रित झालेलं आहे. बिहार व ओरिसा राज्यात मुख्यत्वे हे साठे आहेत. बिहारमधील सिंगभूमी क्षेत्रात 60% हेमॅटाइट प्रकारचे खनिज विपुल प्रमाणात उपलब्ध असून यावर दामोदर खोऱ्यातील उद्योगांचा विकास झाला आहे. ओरिसातील मयूरभंज, बोनाई या ठिकाणी प्रचंड साठे आहेत. मध्य प्रदेशात दुर्ग, बस्तर व जबलपूर परिसरातील खाणी लोह खनिज उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत. याशिवाय चंद्रपूर या ठिकाणी, तर महाराष्ट्रातील चंद्रपूर, तर तमिळनाडूमधील त्रिचन्नापाली व गोवा येथे लोखंडाच्या खाणी आहेत. तसेच उत्तर प्रदेशात कुमाऊ, हरियाणातील महेंद्रगड, राजस्थानमधील धनोरा यांचा या ठिकाणी समावेश होतो. लोह खनिजाच्या जागतिक उत्पादनाच्या 5% जे उत्पादन आहे ते 5% उत्पादन भारतात होतं. लोह खनिज युरोपीय देशांना व जपानला निर्यात केलं जातं. त्यानंतर आता ब्राझील मधली घेऊयात माहिती. जपानला निर्यात केलं जातं. त्यानंतर आता ब्राझील मधली घेऊयात माहिती. बघा, ब्राझील या ठिकाणी जगाच्या 4% लोह खनिजाचं उत्पादन होत असतं. ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील लोह खनिजाचं जास्त उत्पादन करणारा देश आहे. इटाबिरा ही प्रसिद्ध लोह खनिजाची खाण या देशात आहे. व्होल्टा, रेडोंडा व बेला होरिझोंटे येथील लोह पोलाद उद्योगात लोह खनिजाची मागणी वाढत असल्याने खनिजाचं उत्पादन वाढत आहे. अन्य देशांमध्ये लायबेरिया, ऑस्ट्रेलिया, व्हेनेझुएला, चिली, दक्षिण आफ्रिका, पेरू, इंग्लंड, उत्तर कोरिया, मलेशिया, स्पेन व जर्मनी या देशात लोह खनिजांचं उत्पादन होतं. फ्रान्स, स्वीडन, स्पेन, ब्राझील, चिली, व्हेनेझुएला, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व भारत हे देश लोह खनिज निर्यात करतात. तर संयुक्त संस्थाने ब्रिटन, जर्मनी, जपान, बेल्जियम हे देश मोठ्या प्रमाणावर लोह खनिजाची आयात करतात. त्यानंतर पुढे आता मॅग्नीज विषयी माहिती घेऊयात. बघा, मॅग्नीजला मंगल धातू असं देखील म्हणतात. मॅग्नीजचं खनिज ऑक्साईड, कार्बोनेट व सिलिकेट या स्वरूपात निसर्गात आढळतं. मॅग्नीजचा प्रमुख उपयोग लोखंडापासून पोलाद बनवण्यासाठी केला जातो. याशिवाय काच कारखाने, विजेची उपकरणं यांसाठी देखील उपयोग त्याचा होत असतो. मॅग्नीज हे लोखंडामध्ये मिसळून त्यापासून मिश्र धातू तयार होतो. रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, घाना, चिली व संयुक्त संस्थानं हे देश मॅग्नीजचे उत्पादन करत असतात. त्यानंतर आता रशियामधलं मॅग्नीजचं प्रमाण पाहूयात. सुमारे 32% जे उत्पादन आहे ते 32% उत्पादन रशियामध्ये होत असतं. युक्रेन व जॉर्जिया या प्रदेशात प्रामुख्याने मॅग्नीजच्या खाणी आहेत. युक्रेनमधील निकोपाल व जॉर्जियातील चिओतुरा जिल्ह्यात एकूण उत्पादनाच्या 60% उत्पादन होतं. या ठिकाणी मॅग्नीज हे वाळू व चिकणमातीच्या कणांबरोबर आढळून येतं. त्यानंतर भारतामधनं मॅग्नीजची माहिती घेऊयात. बघा, भारत या देशामध्ये मॅग्नीजचं जे उत्पादन आहे ते मॅग्नीजचं वार्षिक उत्पादन 18 लक्ष मेट्रिक टन आहे. त्यापैकी जवळजवळ 1/3 जे उत्पादन आहे ते उत्पादन एकटा मध्य प्रदेशामध्ये होत असतं. या ठिकाणी बालाघाट जिल्ह्यात उकवा, काटगारिया, वारवाली, नेत्रा, रामरामा, हातोली, जाम, पेनिया, मिरांगपूर, तिरोडी, सुकाळी, साळवा, बादजारी, चिकनधारा व छिंदवड्यातील बुटुकुम, सीतापूर, मचिवाना, गोदावरी गोटी या खाणीतून मॅग्नीजचं उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात गोंदादोह, सलाई, मणिगाव, गुमगाव, मोरगाव, भंडारी, चारगाव, परसोडा, चोरबाली, सत्रा,
संदारी, मसार सताक, डोंगरी, तर या ठिकाणी या खाणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर बघा, ओरिसा राज्यात केओझार व गंगापूर येथे महत्वाच्या खाणी असून बोनाड व गंजम खाणींमध्ये देखील मॅग्नीज सापडतं. कर्नाटक राज्यात तुमकूर, शिमोगा, कडूर व चित्रदुर्ग या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज सापडतं. त्यानंतर बघा, ब्राझीलमध्ये मॅग्नीजचं पाहूयात माहिती. जिल्ह्यामध्ये मॅग्नीज सापडतं. त्यानंतर बघा, ब्राझीलमध्ये मॅग्नीजचं पाहूयात माहिती. ब्राझीलमध्ये एकूण जगाच्या उत्पादनाचे 4% उत्पादन मॅग्नीजचं होत असतं. या देशामध्ये मॅग्नीजच्या खाणी मिनास गेरेस, बय्या, उरकुम टेकड्या व ॲमापा येथे आहे. मिनास गेरेसच्या पठारी भागात उत्तम प्रतीचे अशुद्ध मॅग्नीज सापडतं. ॲमेझॉन नदीच्या उत्तरेकडील ॲमापा येथे देखील मॅग्नीजचं साठं सापडलेलं आहे. या खाणी समुद्र किनाऱ्याजवळ असल्याने येथून मॅग्नीज संयुक्त संस्थानाकडे निर्यात केले जातं. त्यानंतर पुढे आता दक्षिण आफ्रिकेमधली माहिती घेऊयात. बघा, दक्षिण आफ्रिकेत जागतिक उत्पादनाच्या 12% उत्पादन या दक्षिण आफ्रिकेमध्ये होत असतं. केप प्रांतातील पोस्टमार्सबर्ग आणि या ठिकाणी मॅग्नीजचं उत्पादन होते. चीन मधली माहिती घेऊयात. बघा, चीनमध्ये मॅग्नीजचं उत्पादन हुआन, क्वाटुंग व क्वांगसी या ठिकाणी या क्षेत्रामध्ये त्याचं मॅग्नीजचं उत्पादन होत असतं. आणि बहुतेक ज्या खाणी आहेत त्या बहुतेक खाणी मध्य व दक्षिण चीनमध्ये आहेत. गेल्या 10 ते 15 वर्षात मॅग्नीजचं उत्पादन वाढलं असून जागतिक उत्पादनाच्या 4% उत्पादन जे आहे ते चीनमध्ये होतं. त्यानंतर पुढे आता संयुक्त संस्थानांविषयी माहिती घेऊयात. बघा, संयुक्त संस्थानांना मॅग्नीजचा उपयोग लोह पोलाद उद्योग वाढीसाठी झालेला आहे. मॅग्नीजचे जे उत्पादन आहे ते मिनेसोटा राज्यात सुयुना रांगात, मिशिगन राज्यातील गोगेविक रांगात होतो. याशिवायच जॉर्जिया, दक्षिण डेकोटा, अर्कान्सास, नेवाडा, टेनेसी, व्हर्जिनिया, न्यू मेक्सिको व कॅलिफोर्निया या राज्यामध्ये मॅग्नीजचे जे साठे आहे ते मॉन्टना राज्यात मॅग्नीज बुट्टे व फिलिन्सबर्ग या ठिकाणी सापडत असून तांबे व चुना मिश्रित स्वरूपात आढळतात. मॅग्नीजचं जगातील निर्यातीमध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. त्या खालोखालच रशिया, घाना, ब्राझील यांचा क्रम लागत असतो. संयुक्त संस्थाने फ्रान्स, हॉलंड, ब्रिटन व जपान हे देश मोठ्या प्रमाणावर मॅग्नीज आयात करतात. एकंदर आयातीमधील जवळजवळ 40% आयात एकट्या संयुक्त संस्थानात केली जाते. तर अशा प्रकारे बघा, आपण भौगोलिक साधन संपत्तीमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती